वाढता टीआरपी पाहून झी मराठी वाहिनीने आता चांगलीच कंबर कसली आहे। मागील आठवड्यात झी मराठीने टीआरपी मध्ये बाजी मारली होती। झी मराठीची कमळी ही मालिका थेट महाराष्ट्राची नंबर 1 मालिका बनली होती। पहिल्यांदा स्टार प्रवाह वाहिनीला मागे टाकत झी मराठी वाहिनीने टीआरपी मध्ये चांगली कामगिरी केली। चक्क 3.5 वर्षे नंबर 1 असणाऱ्या ठरलं तर मग मालिकेला झी मराठी वाहिनीच्या कमळी या मालिकेने मागे टाकले। त्यामुळेच प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून झी मराठी वाहिनीने 3 लोकप्रिय मालिकांमध्ये मोठमोठे ट्विस्ट आणण्याचा विचार केला आहे। चला तर मग जाणून घेऊयात झी मराठी वाहिनीच्या कोणत्या 3 लोकप्रिय मालिकांमध्ये मोठमोठे ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळणार आहेत आणि यामुळे मालिकेच्या टीआरपी वरती त्याचा कसा परिणाम होतो पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। झी मराठी वाहिनीच्या 3 मालिकांमध्ये म्हणजेच कमळी, तारिणी आणि सनई चौघडे या मालिकांमध्ये येत्या आठवड्यात मोठमोठे ट्विस्ट येणार आहेत। आपल्या आवडत्या मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता प्रत्येक प्रेक्षकाला असते। प्रत्येक आठवड्यात कथा नव्या वळणावर येते आणि त्यातून प्रेक्षकांसाठी अनेक भावनिक, थरारक आणि अनपेक्षित क्षण घेऊन येते। म्हणूनच या आठवड्यात सनई चौघडे, कमळी आणि तारिणी या मालिकांमध्ये कोणते महत्त्वाचे प्रसंग पाहायला मिळणार आहेत पाहूया। तर सनई चौघडे या मालिकेत पार्टीमध्ये जयची खोटी गर्लफ्रेंड बनण्याच्या प्रसंगामुळे शरू आणि जयमध्ये निर्माण झालेला तणाव एका अनपेक्षित घटनेनंतर बदलताना दिसणार आहे। पण अचानक आलेल्या अनपेक्षित वळणामध्ये जय शरूचा जीव वाचवणार आहे। आता त्यानंतर दोघांमध्ये नात्यात जवळीक निर्माण होईल का हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। दुसरीकडे लग्नाला विरोध करणारा जय गौतम आणि आसावरीच्या पाठीशी उभा राहत अंधश्रद्धेलाही न जुमानता त्यांना साथ देणार आहे। तर झी मराठी वाहिनीच्या नंबर 1 मालिकेत म्हणजे कमळी या मालिकेत सरोजवर गोळीबार झाला। या धक्कादायक घटनेनंतर कमळी सरोजचे अंतिम संस्कार पार पाडते आणि तिच्या मृत्यूमागचे सत्य शोधण्याची शपथ घेते। त्यासाठी ती मुंबईकडे नवा प्रवास सुरू करणार आहे। या प्रवासात ती केवळ सत्याचा शोध घेणार नाही तर स्वतःच्या भूतकाळाशीही सामना करणार आहे। अनेक अनोळखी धागे उलगडत असताना कमळी समोर नवी आव्हाने उभी राहणार असून तिच्या आयुष्यातील महत्त्वाचे सत्य समोर येण्याची चाहूल या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। तर तारिणी या मालिकेत केदारने घटस्फोटाच्या कागदांवर केलेल्या सहीमुळे तारिणी आणि केदारच्या नात्यात गैरसमज निर्माण होतो। मात्र याच दरम्यान केदार आपल्या मनातली प्रेमाची कबुली देत तारिणीला प्रपोज करतो। दुसरीकडे तारिणी गुलाबची सखोल चौकशी करत असताना तिचे वरिष्ठ साधू सर यांची बदली होऊन त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याचं कळणार आहे। या बदलांमुळे तपासाला नवे वळण मिळणार असून तारिणी समोर अनेक नवी आव्हाने उभी राहणार आहेत। अशा प्रकारे झी मराठी वाहिनीच्या कमळी, तारिणी आणि सनई चौघडे या मालिकेत मोठमोठे ट्विस्ट येणार आहेत। झी मराठी वाहिनीने आता टीआरपी साठी मोठी खेळी खेळली आहे आणि मालिकांच्या कथानकामध्ये मोठमोठे बदल करत प्रेक्षकांना टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। दरम्यान आता झी मराठी वाहिनीचा हा प्रयत्न यशस्वी ठरतो का? कमळी, तारिणी आणि सनई चौघडे मालिकांमधील येणारे ट्विस्ट तुम्हाला कसे वाटले? या मालिका तुम्ही पाहता का? तसेच झी मराठी वाहिनीच्या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती आहे? आणि आता तुम्ही झी मराठी वाहिनीच्या मालिका पाहता की स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिका जास्त पाहता? या दोन्ही वाहिन्यांपैकी तुमची आवडती वाहिनी कोणती आहे? आणि झी मराठी वाहिनीच्या मालिका तुम्ही का पाहता? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।